नर्मदे हर. अरे नर्मदे हर बोला. आज आमचा पायी परिक्रमेचा 44वा दिवस चालू झाला आहे. आम्ही जतोनी नदीत पार करत आहोत. बाबा दिसले का? व्हायरल व्हायचंय ना. तर ही जतोनी नदी आहे. अशाच मध्ये मध्ये छोट्या छोट्या नद्या येत असतात. आता आम्ही नावेतून 2 मिनिटाचाच रस्ता आहे. पाण्यातून म्हणजे रस्ता नसल्यामुळे आम्हाला नावेतून पार करावा लागतोय. नर्मदे हर. अरे भैया वो हमारे जमाने का था. अरे भैया वो या हाँ मुझे बड्डा मिल गया सबने लाए बड्डा तो लेके आ गया. जीवन भर जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर गुरुजी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. और बाबा नर्मदे हर. बाबा नर्मदे नर्मदे हर. हेलो कौन है? और हमारे जमाने में प्रेमी क्या करते थे? हेलो गुजरी में से भी मतलब वो बोलते थे हेलो पना जगह मिलना है वो जाना वो तेरे मिलने में आ जाना. हमारे जमाने में क्या था? यहाँ से निकल गए तो वो कहा ज्योति से ज्योति जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. तो फिर क्या होता? वो जो उसका प्रेमी होता वो समझ जाता है कि मेरा प्रेमी गाना गाते हुए जा रहा है. दूसरा कोई समझता ही नहीं. नर्मदे हर. बाबा ऐसा होता था. अच्छी सेवा देते हो बाबा आप. अरे मैया अब हम सब बुड्ढे बुड्ढे हम रिटायरमेंट है. अब हमारे रिटायरमेंट है का? नहीं बाबा हम रिटायरमेंट है. इधर से रिटायर हो गए तो मैया ने कहा मेरे यहाँ करो ना. मेरे यहाँ सब कुछ है. कौन सा गाव है? मेल पिपलिया मैया. मेल पिपल्या. बहुत सारा लोग मिलेंगे पर ये बाबा जैसा नहीं मिलेगा. ये त्रिवेणी संगम ग्राम पंचायत मेल पिपलिया नर्मदे हर. आश्रम में आया तुम ऐसा बाबा नहीं मिले. नहीं तो वो तो एक जैसा इनके जैसा या इनके जैसा कोई देखो ऐसा कहा है. वो बात खान दिमाग. जो सुनो तेरी महिमा निराली ओ बनमाली तेरी महिमा निराली. क्या होता? हर झाड़ की कतरन न्यारी न्यारी सबकी सूरत है वो प्यारी प्यारी. सबकी सूरत अलग अलग बनाई. हर पत्ते की कतरन न्यारी कहीं की देखी कहीं नहीं. सबकी सूरत सुंदर बनाया परंतु मैंने मशीन या संचा देखा कहीं नहीं. उसमें कोई संचा या मशीन देखी क्या? अपन तो ये मशीन से उन्होंने कहा फलाने मूर्ति बनाना ये मशीन है वो मशीन है. चाय दे दी. निघू ना बरोबर सगळं. हाँ हाँ हाँ. चाय लय घाई करते त्यात. ये माताराम को नहीं दी. अरे हाँ मैया तुम अरे नर्मदे नर्मदे हर गुरुजी. आणि गुरुजी तुमचे कपडे का निघत नाही हो? काय प्रॉब्लेम आहे? पाण्याचा दोष येतो थोडासा. पाण्याचा दोष आहे. ते गरम पाण्याचा काय विषय? नाही मैया देते ना गरम पाणी. मागावं लागतं आरती करावं लागते. मैया देते पाणी कोण देते? किती वाजता आंघोळ करतात? 12 व्यवस्थित वाजता. पाणी गरम पाणी सगळी मैया सोय करते. रात्री किती वाजता आंघोळ केली बाबा तुम्ही गुरुजी? मी 12ला करतो म्हणजे आदल्या दिवसाची होती दुसऱ्या दिवसाची होती. मग 2 दिवस त्रास नाही. त्यांना ती सकाळी 5ला जिमला जायची सवय. कालची बी उद्याची बी एकच वेळेस ते टाइम. जिमला जात असतात सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून. त्यांना ती सवय इकडे पडली लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ करायची. नर्मदे हर. जीवनभर जिंदगी भर. जीवनभर जीवनभर. तेव्हा हसत पाहते हसत पाहणार. आज तुम्हाला आपला ऊसाचा रस भेटणार आहे. हो आज रोजच्या. ऊसाचा रस आहे आम्हाला इथं बोलवलंय मैयांनी. बाबा 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 नर्मदे हर. उसाचा रस आवडतो का तुम्हाला बाबा? हो प्रसादी म्हणून घ्यावा लागतं ना गुरुजी. ते कोणी बोलावलं ते प्रेमाने बोलवतं प्रसादी म्हणून ते आपल्याला घ्यावं लागतं. ते हा. तो आदर आहे त्यांचा. एक प्रेम भाव राहतो मैयाच्या तिरावरती. का महाराज लोकांनी महात्मा लोकांनी यावा आणि आमच्या इथे सेवा घ्यावा. मग हे सेवा घेतोय आम्ही आता. आला बघा रस आला. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. चालू आहे तुमच्याकडेच करणार. नर्मदे हर. आज आम्हाला खूप मस्त ऊसाचा रस रोजचा हा नाश्ता खाऊ. चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.
बस बस. घ्या होती. नर्मदे हर. आय आय हिरो. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. फुलून जातोय ते युट्यूबला नका टाका फक्त बस. नर्मदे हर. नर्मदे मग्न झाले. प्रसादी मैया की प्रसादी. बहुत बढ़िया आनंद आहे. तुम तो मग्न हो गए रस्ते में प्रसादी में. थांबा पिऊ द्या आधी. कपडे खराब होतील बरं का. परत म्हणून ना काही काय केलं. अहो यांनी आम्हाला सांगितलं 2 तास कपडे भिजवा. आम्ही 2 तास भिजवलो तरी निघाले मी. नर्मदे हर. संपली निर्मल. नर्मदे हर बोलो. नाही 2 तास ठेवले मी सर. नर्मदे हर. टाकून दिली. आम्ही साबणी बदलून पाहिल्या. विलय घेतल्या विनय घेतल्या. त्या बाथरूम मध्येच राहिल्या. 4 हे पहा इथले गाव घर किती सुंदर आहेत. खूप मोठे मोठे घर, यांचे गेट खूप मोठे असतात. आता हे तर काहीच नाही. इथले पाटीदा आपल्याकडे जसे पाटील असतात त्यांचे बघा. हे पहा. चला द्या घरांची माहिती. तुम्हाला विचार राहिलं. चला वेगवेगळे असतात. सुंदर मस्त घर आहेत. सेम कलर आहे. आदर्श गाव दिसतंय. नर्मदे हर. हे पहा घर यांची खूप छान. आणि प्रत्येक शेतकरीच इकडे जास्त. यांची बघा हे घर खूप छान. म्हणजे त्यांचं काय करतं आपल्या बंगल्याला आणि त्याला. नर्मदे हर बाबा. वा मस्त. स्वच्छता पण आहे सगळीकडे. झाडलोट. कोणसा गाव. नाही गाव का नाव. लवरास. घर बहुत बढ़िया इधर के. हाँ. बापरे कसले भारी वाटतात. देवास जिल्हा रवरास घर. पाहून घ्या. स्वच्छ आहेत एकदम छान आहेत. आणि कलर पण छान आहेत एकदम. आणि म्हटलं तर तिथे सारवलेले वाटतात घर. त्यांनी सकाळी सारवलेले घर आहेत. नर्मदे हर. मिट्टी आहे मिट्टी. किती भारी वाटते. सारवलेलं घर आहे. नर्मदे हर. पाहिलं ना घेतले मी. नर्मदे हर. मोठे घर आहेत चांगले. हे मातीने करतात ना खाली. मस्त वाटतंय. फ्रेश वाटलं बाई. आलं नर्मदे हर. असे बोलवता बघा ना. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी गन्ने का ज्यूस लिया. नर्मदे हर. नर्मदे घ्यायचा आहे तुम्हाला. घ्या. हा. सरपंच सरपंचाचं घर आहे इथल्या. वा कसले भारी घर वाटतायत. नर्मदे हर. वा नर्मदे हर. खूप छान गाव आहे. खूप छान. कसं आहे बाबा गाव. कलर एक सारखा आहे. हा नर्मदे हर.
हे पहा इकडचे घर खूप मातीनेही सारतात खाली सगळं. हा हे मोठे मोठे वाडे आहेत ना यांचे, कंपाऊंड वगैरे, एक एक एकरांमध्ये घर आहे त्यांचे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पहा असे लहान लहान मुलं सकट नर्मदे हर बोलतात. नर्मदे हर. तुम्ही बोला. नर्मदे हर. कुठेतरी ते मन पोपट बोलत. हा ते मागं होतं ते खूप मागं गेलं. ते महिना झाला त्याला आता. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. किती प्रसन्न वाटतं. चला खतम. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे एवढी नर्मदा मैयाची कृपा, एवढं पाणी यांना, शेती अफाट आहे. पहा कसलं हिरवगार दिसतंय. काल थोडा पाऊस झाला, आज पण वातावरण आहे पावसाचं. हे पहा हरभरा, काबुली चणे असतात ना त्याची, आणि गहू, याची सर्वात जास्त शेती होते इथे. पडली का? आम्ही येतो तिथं हा पाय घसरतो. हे माती आहे ना, माती नाही होत ती. नर्मदे हर. बापरे, चांगला हालत आहे बर का. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर.